श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा महालक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी घरात कलश ठेवून देवीला फुले दागिने अर्पण करून खिरीचा नैवेद्य दाखवून उपवास केला जातो. हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य येते असेही मानले जाते. आणि या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूंची विशेष पूजाही केली जाते. भगवान श्रीकृष्ण देवी माता महालक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीची कृपा राहिल्याने संपत्ती ऐश्वर्याची कमी भासत नाही. भक्तांवरती प्रसन्न राहते, त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरते. सोबतच गरिबीची सावली ही त्या कुटुंबावर पडत नाही. आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता महालक्ष्मीची पूजा करायची आहे. त्याचसोबत घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. म्हणून या दिवशी घरात काही उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ मिळते. म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण तांदळाचा अत्यंत अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. पुढील 33 वर्ष धनधान्य संपत्ती ऐश्वर्य पैसा कधीही कमी पडणार नाही. येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा प्राप्त करेल. हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता. म्हणजेच उद्या तिसरा गुरुवार आहे तर तुम्ही उद्या या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करण्यासाठी जमत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घालून जर तुम्ही गुरुवारी स्नान केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात. हळद घालून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश हे मिळत असतं. म्हणून चिमूटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही गुरुवारच व्रत करत नसाल तरीही तुम्हाला माता महालक्ष्मीची पूजा तुमच्या घरामध्ये अवश्य करायची आहे. या दिवशी घरामध्ये पूजा करायला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि या दिवशी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. म्हणून गुरुवारचा उपवास नाही केला तरी देखील चालेल, पण पूजा आपल्याला अवश्य करायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात म्हणजेच आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला अत्यंत मनोभावे पूजा करायची आहे. यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता. जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय करतो तेव्हा माता देवी लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होते. या उपायाचा सेवेचा आपल्याला फळ प्राप्त होते. जर तुमच्या कुटुंबात खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहे, केलेले काम हे पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करतो त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत, प्रगती होत नाही आणि नवरा बायकोची सतत भांडणं होत राहतात, घरातील मुले ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या घरामध्ये असतात. तसेच घरामध्ये बरकत राहत नाही, पतीची प्रगती होत नाही, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी त्यांना म्हणजेच सुख प्राप्त होत नाही. काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज असतं, ते कर्ज काही केल्या फिटत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरात सुख समृद्धी नांदत नाही, घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही.
घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजेच अस्वस्थ वाटतं. आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबू वाटत नाही. असं कधी-कधी होतं. घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडण होत राहतात. अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये घडत असतात. म्हणून सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाही केलीच गेली पाहिजे. माता महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील दुःख, संकट, अडचणी दूर होतात. जर तुम्हाला उपाय असा करायचा आहे तर आपण यामध्ये 2 उपाय पाहणार आहोत. तर दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत, म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत. तर पहिला उपाय तुम्हाला करण्यासाठी 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे. या तांदळामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत, म्हणजेच हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे वाटीभर तांदूळ तुमच्या घराच्या अंगणात तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये टाकायचा आहे. त्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही चिमण्यांसाठी हे तांदूळ जे आहेत ते खायला ठेवू शकता किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला खायला ठेवायचं आहे. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर साक्षात माता महालक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आपल्याकडून एक अन्नदान देखील होत असतं, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे आपल्या देवघरासमोर करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजेची मांडणी केली जाते. तर जेव्हा तुम्ही ती पूजा मांडणी करणार आहात तेथे आपण रांगोळीसुद्धा काढत असतो. जर आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचे कलर न वापरता तांदळाने आपल्याला रांगोळी काढायची आहे. मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता. हे स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढायचं आहे. इतर तुम्ही एखादं शुभचिन्ह देखील या तांदळाने काढायचं आहे आणि त्या तांदळावरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. तांदूळ हा असं धान्य आहे की त्याचं अतिशय पवित्र असं तांदळाचं मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो. तांदळाशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही आणि या दिवशी घरामध्ये तांदळाची रांगोळी काढल्याने साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते. आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे तर दुसऱ्या दिवशी तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचा आहे. तर हा एक सुद्धा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला उद्याच्या म्हणजेच गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर पांढरे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तुळशीला अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते. तर हा उपायसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.